लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात शेकडो कोटींच्या बोगस अनुदान घोटाळ्याप्रकरणी दोषी तहसीलदार मंडळ अधिकारी, महसूल सहायकांसह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता देत जिल्हाधिकारी, सीईओ व पोलीस अधीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत। नेमका घोटाळा किती कोटींचा झाला यावर प्रशासन निरुत्तर राहिले। तसेच मेगा इंजिनिअरिंग कंपनीने परवानगीशिवाय काढलेल्या गौण खनिज प्रकरणी लावलेला 58 कोटी रुपयांचा दंड तात्काळ वसूल करण्याचेही आदेश महसूल मंत्र्यांनी दिले। जालना जिल्ह्यामध्ये जी 2023-24 ला अतिवृष्टी झाली, यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शासनानं नुकसान भरपाई दिली, मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यात 100 कोटीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या होत्या, काही पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। मी शासनाकडे तक्रार केली, विधानसभेत चर्चा झाली, चौकशी समितीनं चौकशी केली। पहिल्या चौकशी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी सांगितलं 79 कोटीचा घोटाळा झाला, दुसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं 60 कोटीचा घोटाळा झाला, तिसऱ्या मीटिंगमध्ये सांगितलं 42 कोटीचा घोटाळा झाला। नेमकं घोटाळा किती झाला, वेगवेगळे आकडे येत आहेत। मी हा प्रश्न माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला, मात्र प्रशासनाकडे याचं उत्तर नव्हतं, त्याचं उत्तर मिळालं नाही। या संपूर्ण घोटाळ्यामध्ये 2 तहसीलदार, घनसावंगी, अंबड, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशा प्रकारची चौकशी झाली। जे जे लोक यामध्ये दोषी आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी माझी मागणी होती। मंत्री महोदयांनी काल मागणी मान्य केली। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कडक शब्दात सूचना दिल्या की तातडीने एफआयआर करा, गुन्हा दाखल करा आणि यांना जेलमध्ये टाका। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, जालना प्रतिनिधी जालना, बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.